नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी राजकीय बातमी आहे आणि या बातमीमुळे किंबहुना या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ उडालेला आहे आणि सर्व क्षेत्रातनं टीका होते आहे. भाजपचे झारखंडचे खासदार आहेत निशिकांत दुबे आणि याच निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरनं गरळ ओकलेली आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा खडे बोल सुनावलेत. मराठी लोकांनी उत्तर प्रदेश, बिहार किंवा तामिळनाडूमध्ये येऊन दाखवावं, त्यांना आम्ही उचलून आपटू, असं थेट विधान दुबेंनी केलंय. मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू सध्या आक्रमक झालेले आहेत. त्यात मुंबईत काही ठिकाणी झालेल्या वादातनं मनसेकडनं खळखट्याक आंदोलन केलं गेलं. याच मुद्द्यावरनं टीका करताना खासदार असलेल्या निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राच्या आर्थिक क्षमतेवरती भाष्य करत अकलेचे तारेही तोडले. दुबे काय म्हणाले तुम्ही पहा. आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई. हमारे पैसे पर पल रहे हो. तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई, तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है. सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है, तो गुजरात में आ रही है. आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो. आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो. दरम्यान निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतलात नसता तरच नवल. विरोधकांनी काय भूमिका घेतली दुबेंच्या वक्तव्यावरनं आपण पाहूया. महाराष्ट्राचं देशासाठी योगदान काय, तर हे आजचं नाही आहे. जेव्हापासून देशामधल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्राने दिलेलं GDPला योगदान बाजूला करताच येणार नाही. आजही इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो तर तो महाराष्ट्रातनं जातो. यांना इतका माज आला आहे ना, ते आता नशीब म्हणत नाहीत की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये, हे आमचेच पैसे जेवणं बंद करा. हा माज, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे. कोण निशिकांत दुबे? महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचं GDPला कॉन्ट्रीब्युशन काय आहे देशाच्या, हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे निशिकांत दुबे असो किंवा कोणी असो, ह्याच्या बोलण्याने काय महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या समृद्धीला काय फरक पडणार नाही. भाजप नेता निशिकांत दुबेंनी ओकली गरळ. हमारे पैसे पर पल रहे हो. तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है. मराठी माणसाला आपटून मारण्याची धमकी. मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. दुबेंचं वक्तव्य भाजप शिवसेनेला मान्य. यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं. हे आहेत झारखंडच्या गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे. पण त्यांच्या मनात महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी किती द्वेष आहे हे पुन्हा एकदा ऐका. यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं. महाराष्ट्रात त्रिभाषा सक्तीवरून राजकीय वादळ उठलं असताना भाजप खासदार निशिकांत दुबेंनी तेल ओतण्याचं काम केलं. मराठी माणसाला बडवून काढणार असल्याची धमकी देण्यापर्यंत दुबेंची मजल गेली.
हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये अनार्की जो है नहीं चलेगी। हे दुबे महाशय एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक क्षमतेवरही सवाल उपस्थित केला। पहा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी कसे आकलेचे तारे तोडले। किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? महाराष्ट्र कररूपानं केंद्र सरकारला दरवर्षी किती पैसे देतो याची माहिती बहुतेक दुबेंना नाही। जीएसटीच्या रूपानं महाराष्ट्र भरत असलेल्या कराचे आकडे पाहिले तर निशिकांत दुबेंचे डोळे पांढरे होतील। महाराष्ट्र दरवर्षी जीएसटीच्या रूपानं 3,18,497 कोटी रुपये केंद्राला देतो। त्या खालोखाल गुजरात 1,74,938 कोटींच्या जीएसटीच्या रूपानं भरतो। जीएसटी मध्ये उत्तर प्रदेशचं योगदान 1,05,789 कोटी रुपये। जीएसटीच्या रूपानं योगदान देणाऱ्या पहिल्या 10 राज्यात देखील बिहार आणि झारखंडचा समावेश नाही। बिहार झारखंडची गणना बिमारू राज्यांमध्ये होते। महाराष्ट्रासारख्या राज्यांनी दिलेल्या पैशावर या राज्यांचं पोटपाणी चालतं हे बहुतेक निशिकांत दुबे विसरले असते। निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या पक्षासह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला। ऐसे कुछ लकड़बग्गे हैं, उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि ने पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात, इसलिए मैंने लकड़बग्गा म्हणजे तरस, लकड़बग्गा म्हणजे तरस। आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे? तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए। आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्सकडे लक्ष देऊ नका, कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोडा आणि राज्य करा। जिथे भांडणं नाही आहेत, जिथे वाद नाही आहेत, तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही। आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात, चांगले व्यवसाय करतात, आनंदात राहतात। अशा फडतूस कॅरेक्टर्सना, हे जे कोण खासदार आहेत, त्यांना महाराष्ट्रात आग लावायची आहे, पेटवायचं आणि स्वतःची पोळी भाजायची। आपटापटीच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये। आम्ही आपटापटी करत नाही, आम्ही फोडाफोडी करतो आणि आम्ही कायम तयारीतच असतो। त्यामुळं आपटापटीच्या गोष्टी त्यांनी आमच्या समोर करू नये। जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या आणि मग कोण कोणाला आपटतंय का फोडतंय बघू। मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा असं आव्हान भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा माजी खासदार निर्हुआनं ठाकरेंना दिलं। त्यानंतर आता भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाबाबत केलेल्या वक्तव्यानं भाजपची मात्र कोंडी झाली आहे। मला वाटतं कुणीही अशा प्रकारचं जाती जाती धर्मात तेढ निर्माण होणारी वक्तव्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोचेल। प्रत्येकजण योग्य वेळी शेअर होत असतो, परंतु दुसऱ्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापण्याचं काही कारण नाही। राज्यात लवकरच महापालिका निवडणुकीची शक्यता आहे। आपल्या राजकीय फायद्यासाठी मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न तर नेत्यांकडून केला जात नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।